उन्हाळ्यामध्ये ना भाजी काय बनवायची हा मोठा प्रश्न असतो, कारण मार्केटमध्ये ना हव्या तशा पालेभाज्या स्वस्तही नसतात आणि उपलब्धही नसतात. तर अजिबात टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आज आपण मस्त अशी कढी भाजी बनवतोय. आता हॉटेलमध्ये गेल्यावर आपण कढी पकोडे मागवतो आणि मस्त एन्जॉय करतो, तर कढी पकोड्यालाच कढी भाजी असं म्हणतात. आणि ही रेसिपी नवीन नाहीये. जेव्हा घरात भाजीला काही नसतं तेव्हा आपली आजी किंवा आपली आई हीच भाजी बनवायची. आणि ही जी कढी भाजी आहेत ना, ती भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. अतिशय अफलातून लागतात. आणि आता कढी भाजी बनवतोय तर ताक कसं करायचं त्यापासून कढी भाजी बनवेपर्यंतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ सुद्धा अगदी सविस्तर असणार आहे आणि अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर चला सुरुवात करूयात कढी भाजी बनवायला. सगळ्यात आधी कढीसाठी लागणारं ताक बनवून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात घालूयात 2 वाट्या दही, त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालूयात आणि आता हे मिक्सरवर फिरवून घेऊयात. हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. ज्या भांड्यात दही फिरवून घेतलं होतं त्याच भांड्यात 4 वाट्या पाणी घालूयात. 1 2 3 आणि 4. आता हे पाणी फिरवून घेतलेल्या दह्यामध्ये ओतूयात. चमच्याने मिक्स करून घेऊयात. कढीसाठी लागणारं ताक बनवून तयार आहे. आता हे ताक बाजूला ठेवूयात आणि एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी इथं मुठभर शेंगदाणे, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर इथं वाटण बनवून तयार आहे. हे असंच बाजूला ठेवूयात. ताकावर एक झाकण घालूयात आणि भजीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात. बॅटर बनवण्यासाठी इथं एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये घालूयात 1 वाटी बेसन पीठ, पाव चमचा हळद, चिमूटभर सोडा आणि चवीनुसार मीठ. आधी हे सगळे कोरडे जिन्नस आधी चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये घालूयात पाणी. पाणी एकदम खूप जास्त घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर तयार करून घेऊयात. हे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही. थोडं थोडं पाणी घालत ह्याचं व्यवस्थित असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल. तर इथं बॅटर बनवून तयार आहे. तर इथं बॅटर, वाटण आणि ताक बनवून तयार आहे. आता आपण कढी करायला घेऊयात. त्यासाठी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालूयात 2 चमचे साजूक तूप. तूप गरम झालं की मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडली पाहिजे, म्हणजे मग फोडणी खमंग बसते. मोहरी तडतडली की जिरे घालूयात. जिरं फुललं की छोटा पाव चमचा मेथीदाणे घालूयात. त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात. आपण वाटणामध्ये कढीपत्ता घातलेलाच आहे, तर फोडणीसाठी सुद्धा थोडासा कढीपत्ता घालूयात. आता हे परतून घेऊयात. ही कढी भाजी चवीला अतिशय अप्रतिम लागतात. एकदा तरी तुम्ही नक्की बनवा. तुम्हाला नक्की आवडतील.
हे वाटण चांगलं परतून घ्यायचं। वाटण व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये पाव चमचा हळद घालूयात। हळद घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं ताक ओतूयात। एका चमच्याने व्यवस्थित असं हे हलवून घेऊयात। ताक घातल्यानंतर हे चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे। आता गॅस मोठा करूयात आणि कढीला उकळी काढून घेऊयात। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल कढीला उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करूयात आणि कमी गॅसवर कढी साधारण 5 मिनिटं उकळून घेऊयात। आता इथं तुम्ही बघू शकाल एकीकडे मंद आचेवर कढी उकळत ठेवलेली आहे आणि एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलेलं आहे, तर आता भजी करायला घेऊयात। भजी छोटे छोटे करायचे, खूप मोठे करायचे नाहीत। हे बघा अशा प्रकारे। आता ही भजी दोन्ही साइडनी व्यवस्थित अशी तळून घेऊयात। आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल भजी तळून झालेली आहेत। तर ही तळून घेतलेली भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेली भजी तळून घेऊयात। इथं कढी सुद्धा व्यवस्थित अशी उकळलेली आहे। आता कढीमध्ये भजी सोडूयात। भजी घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर फक्त 2 ते 3 मिनिटं ही कढी उकळवून घेऊयात। मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं ही कढी व्यवस्थित अशी उकळून घेतलेली आहे। गॅस बंद करूयात। मस्त अशी कढी भजी बनवून तयार आहेत। सर्व करूयात। कढी भजी एकदम परफेक्ट झालेली आहेत। कढी भजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता। अतिशय अप्रतिम लागतात। तुम्ही सुद्धा कढी भजी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कढी भजी सोबत चपाती, भात भन्नाट असा बेत आहे। इथं कढी भजी बनवून तयार आहेत। आता तुम्ही जर का या पद्धतीनं एकदा कढी भजी बनवली ना, तर मला खात्री आहे तुम्ही नेहमी याच पद्धतीनं कढी भजी बनवाल। आणि याआधी आपण ना प्लेन कढी, हिरव्या वाटणातील कढी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि ते व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की बघा। आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन आपल्या स्नेहाच रेसिपीला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। त्याने काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार। चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।